अकोले तालुक्यात सापडलं चमत्कारी कुंड। अकोल्याच्या या चमत्कारी कुंडाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। अकोले तालुक्यातील डोंगर दऱ्यात असणारं हे चमत्कारी कुंड, ज्याच्यात काय चमत्कार होतो जे पाहायला आता लाखोंची गर्दी होत आहे। या कुंडाविषयी कुणालाच माहिती नव्हतं, पण जेव्हा एक पत्रकार तिथे व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि व्हिडिओ काढता काढता त्याचा पाय या कुंडात बुडाला आणि त्यानंतर त्याच्या पायाला असा चमत्कार झाला की ज्यामुळे ते कुंड पाहायला आज लाखोंची गर्दी होते। कुंडाच्या पानात चुकून पाय पडल्यानंतर झालेला चमत्कार कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराने गावातल्या अत्यंत जुन्या पुजारालयाविषयी माहिती विचारली, तर त्या बाबांनी जी माहिती सांगितली, जो इतिहास सांगितला, तो ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली। 2000 वर्षाहून अधिक जुनं हे कुंड हे इतकं जादू आणि इतकं चमत्कारिक आहे, त्याचं रहस्य हे त्यापेक्षाही अधिक अद्भुत आहे। त्या बाबांनी पत्रकाराला सगळी कहाणी सांगितली। या कुंडातलं पाणी आपल्या अंगावर घेतल्यावर, आपल्या अंगाला त्याचा स्पर्श झाल्यावर काय चमत्कार होतं हे पाहण्यासाठी अक्षरशः पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरहून देखील लोक गर्दी करू लागले आहेत। डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला। वैज्ञानिक देखील अचंबित करणाऱ्या काही गोष्टी याच्या उघड झाल्यात। आता या पाण्याची चाचणी अमेरिकेत होते। मग काय आहे त्या पाण्यात की ज्यामुळे ज्याच्यात हात किंवा पाय बुडवला की एक चमत्कार होतो? काय आहे या कुंडाचा इतिहास? त्या पत्रकाराचा चुकून पाय पडल्यावर त्याच्या सोबत त्या पायात काय घडलं? का लोक तिथे गर्दी करू लागलेत? चला जाणून घेऊया या चमत्कारी कुंडाची संपूर्ण कहाणी। निसर्गाच्या कुशीत अनेक रहस्य दडलेले असतात, जी आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेली असतात। काही रहस्य रामायण काळातले, तर काही महाभारताच्या काळातले, तर काही अश्मयुगीन काळातल्या काही गोष्टी पाहायला मिळतात। आधुनिक विज्ञानाचा विश्वास नसतो, पण जेव्हा त्याचे परिणाम समोर येतात तेव्हा विज्ञानही थक्क होतं। अगदी तसंच घडलं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका छोट्याशा गावात। एक महादेवाचं मंदिर, त्या मंदिरासमोर एक कुंड होतं। त्या कुंडामध्ये एक नंदीच्या आकाराचा एक झरा होता। त्या झऱ्यातून या कुंडामध्ये नेहमी पाणी पडत असे, पण लोकांना याच्या चमत्काराविषयी माहिती नव्हतं। पण जेव्हा एक पत्रकार चुकून त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि चुकून त्या पत्रकाराचा पाय त्या कुंडाच्या पाण्यात पडला। अगदी हिरवट आणि खराब दिसणार हे पाणी विचित्र असू शकतं, त्याच्यात किती जंतू असू शकतात अशी शंका त्याला येत होती। पण त्या पत्रकाराचा पाय त्या कुंडात पडला आणि त्या पायाला जो चमत्कार झाला ते पाहून लोक गर्दी करू लागलेत। त्या पत्रकाराच्या पायाला का झालं होतं त्याचा व्हिडिओ जेव्हा त्याने इंटरनेटवर टाकला तेव्हा तो अक्षरशः वादळासारखा व्हायरल झालाय। आज हजारो लोक तिथे गर्दी करत आहेत। अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक तिथे येत आहेत, कारण की त्या पाण्याचा परिणामच इतका जबरदस्त होतोय। आकाश एक पत्रकार एका न्यूज चॅनल साठी काम करायचा आणि त्याच पत्रकाराने या कुंडाचा चमत्कार जगजाहीर केलाय। खरं तर अकोल्याच्या दुर्गम भागातील एका प्राचीन शिव मंदिराविषयी त्याला माहिती मिळाली होती। आकाश पत्रकार त्या दिवशी निघाला। त्याला अकोल्याच्या जुन्या शिव मंदिराची शूटिंग करायची होती, पण त्याला माहिती नव्हतं की चुकून त्याचा पाय कुंडात पडणार आणि या कुंडाची ओळख जगात होणार। या कुंडाचं पाणी आता अमेरिकेत टेस्टिंग होणार, कारण की त्याचा परिणाम इतका जबरदस्त होतोय की डॉक्टरांना धक्का बसलाय। त्यांनी आढळा नदीच्या तीरावर असणारं शेकडो वर्षापासून एक हेमाडपंथी शैलीतलं केनेश्वर मंदिर, तिथे तो पोहोचला। वातावरण अगदी शांत पवित्र होतं। मंदिराचं सौंदर्य तो कॅमेऱ्यात कैद करत होता। तो जसा जसा तिथपर्यंत गेला त्याने कॅमेरा ऑन केला। हळूहळू मंदिरापाशी जात होता तेव्हा त्याचं सगळं लक्ष चित्रीकरण होतं। मंदिर जुनं शंकर महादेवाचं मंदिर, हेमाडपंथी मंदिराच्या बऱ्याच वेळा तिथे कुंड असतात आणि त्याचप्रमाणे याही मंदिरा शेजारी कुंड होतं, पण त्या कुंडात बऱ्याच दिवसापासून पाणी साफ नव्हतं। पाला पाचोळा पडलेला, पाणी हिरवंगार दिसत होतं। आता पाणी हिरवं असणं म्हणजे ते पाणी भरपूर दिवसाचं साचलं आहे असा त्याचा अर्थ होतं। या कुंडाचं निरीक्षण केल्यावर असं लक्षात आलं की या कुंडामध्ये गोमुखातून वर्षानुवर्ष पाण्याची धार वाहत होती। ते जिवंत पाणी आकाशनं पाहिलं, त्याला वाटलं पाणी हिरवा आहे, पण त्याच्यात कंटिन्यू एक पाण्याचा झरा होता, जो गोमुखातून पाणी त्याच्यात कंटिन्यू पडत होतं। त्याला वाटलं चला जवळ जाऊन व्हिडिओ काढूयात। तो कुंडाच्या आणखी जवळ गेला, पण त्याला माहिती नव्हतं की त्या पायात पडून त्याच्यात एक चमत्कार घडणार होता आणि तो चमत्कार आज संपूर्ण देशात व्हायरल होणार होता। तो कुंडाच्या आणखी जवळ गेला, उत्तम शॉट घेण्यासाठी दगडावून चालू लागला आणि त्या क्षणी त्याचा तोल गेला। स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो त्या कुंडात पडला, पण त्याला पटकन एका दगडाला त्याने पकडलं। त्याचा उजवा पाय त्या थंडगार पाण्यात बुडाला। पाणी इतकं थंड होतं, इतकं शीतल होतं की विजेच्या वेगानं अंगामध्ये एक लहर तयार झाली। करंट बसल्यासारखं झालं। त्याला वाटलं आता कदाचित आपला पाय खोल रुतला की काय, चिखलात गुंतो की काय। तो म्हणाला अरे देवा, असं म्हणत तो पटकन पाय वेगानं ओढला। काही सेकंदातच तो पाय पाण्यात बुडालेला असेल। त्याचे बूट आणि पॅन्ट तंतोतंत ओली झाली होती। त्याने लक्ष दिलं नाही, आपलं काम पूर्ण केलं। तो शहराकडे परतला।
त्याला कल्पना नव्हती की तर पाण्यात जर पाय बुडाला होता तर तो पाय धुतला नाही, कारण की आसपास कुठे चांगलं पाणी नव्हतं. कशी तरी पॅन्ट झटकली आणि तो घरी गेला. चमत्कार घरी गेल्यावर होणार होता. आता त्याचा जो बूट होता तो बूट पण आणि पॅन्ट पण होती. त्याने घरी गेला आणि ते सगळं धुवायला टाकलं. त्याला माहिती नव्हतं की या पायाचा या पाण्याचा परिणाम त्याच्या अंगावर होणार होता. आता या पाण्याचा परिणाम त्याच्या पायावर असा काही होणार होता की ज्यामुळे पुन्हा आकाश त्या गावात जाऊन सगळ्या कुंडाचा इतिहास उलगडणार होता. कुंडाचा इतिहास भयंकर आणि अविश्वसनीय होता. कुणी त्याचा विचार केला नव्हता. काही दिवसांपूर्वी आकाशच्या उजव्या पायावर खरं तर एक चट्टा उमटला होता. त्याला एक मोठा चटका बसला होता. मोटारसायकल चालवत असताना त्याचा जो एक पाय होता तर तो पाय सायलेन्सरला लागला आणि सायलेन्सर गरम असल्यामुळे त्याला चटका बसला. आता पायावरचा तो कोड नाहीसा त्या ठिकाणी झाला होता. त्याच्या पायावर एक पांढरा कोड उमटला आणि खरं तर तो कोड अत्यंत ते वेदनादायी नव्हता, पण पायावर पांढरा फटक दिसत होता. खरं तर त्याने त्या कुंडातून आल्यावर पाहिलं की त्याच्या पायावरचा कोड नाहीसा झाला होता. अक्षरशः त्याच्या पायाला वेदना होत्या. थोडं चालून आला ते दुखायचा, पण कसल्याही प्रकारची वेदना पायात शिल्लक राहिली नव्हती. सुरुवातीला विश्वास बसला नाही. फक्त कुंडाच्या पाण्यात टाकून कसं काय असं झालं. त्याला वाटलं औषधाचा परिणाम असेल, पण औषध त्याने आधीच बंद केलं होतं. मग हे कसं झालं, आता ते सत्य तो उघडणार होता. अकोल्यातील जादुई कुंडाचा रहस्य तो उलगडणार होता. नेमकं तिथे असं काय होणार होतं. मग या औषधाने झालं की पाण्यामुळे झालं हे त्याला समजत नव्हतं. आपला अनुभव खरा की खोटा हे विचारण्यासाठी पुन्हा मोटरसायकल काढून तो गावात निघाला. त्या गावात चेक केले ते पुजारी कोण. गावातले लोक म्हणले जे पुजारी असतात तर ते थोडे वयोवृद्ध आणि आपल्या घरीच थांबतात, शक्यतो तिथे नसतात. आणि अखेर तो पुजाऱ्यांना भेटला. त्या मंदिरातल्या मुख्य पुजाऱ्यांना गाठलं. एक वयोवृद्ध तेजस्वी चेहऱ्याच्या महाराजांना त्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्या कुंडात अशी काय जादू आहे की ज्यामुळे पांढरा कोड निघून गेला. माझ्या पायाच्या सगळ्या वेदना बऱ्या झाल्या. यात नेमकं काय जादू आहे. महाराजांनी इतिहास सांगायला सुरुवात केली. महाराज म्हणाले, फार पूर्वी कर्नाटक राज्यात सुवंधा नावाचा एक ब्राह्मण राजा होता. तो अत्यंत शिवभक्त पण तितका न्यायप्रिय. त्याच्या राज्यात एक पतिव्रता स्त्रीवर खोटा आळ घेण्यात आला. राजाने इतरांच्या सांगण्यावरून आणि इतर लोकांच्या याच्यावरून चौकशी न करता तिला सुळावर देण्याची शिक्षा सुनावली. ही घटना फार जुनी आहे. या घटनेचा संदर्भ या जादुई कुंडातल्या पाण्याशी होता. ती स्त्री सत्वशील होती. तिने मरण्यापूर्वी राजाला शाप दिला, जसा तू माझा छळ केलास तसा तुझ्या संपूर्ण शरीराला कोड वाढेल, तुझ्या अंगातून रक्त वाहू लागेल, तुझे डोळे जळतील. तिचा शाप खरा ठरला. राजाचं शरीर गळू लागलं. त्याला वेदना होऊ लागल्या. आपली चूक समजली. त्याने पतिव्रतेचे पाय धरले, कुशाप मागितला. तिने सांगितलं, तुला इथून पायी त्र्यंबकेश्वरला कुशावर्तात स्नान करावं लागेल, तरच तुझा उद्धार होईल. तो राजा कर्नाटकापासून पायी निघाला. मजल दर मजल करत वेदनांनी तळमळत तो ठिकाणी आढळा नदीच्या तीरावर पोहोचला. पण आता पुढे जाण्याची ताकद उरली नव्हती. कुशावर्ताला त्र्यंबकेश्वरला जायचं होतं, पण अकोल्यात त्याची शक्ती क्षीण झाली. त्याचे डोळे गेले. तिथे एका कपारीत बसून भगवान शंकराचा धावा सुरू केला. त्याची भक्ती इतकी तीव्र होती की कैलासपती भगवान शंकर तिथे स्वस्त प्रकट झाले. राजाला वर मागायला सांगितलं. राजा म्हणाला, प्रभू मला दुसरं काही नको, फक्त कुशावर्ताचं पाणी मला इथे आणून द्या, जेणेकरून मी स्नान करून या शापातून मुक्त होईल. भोळ्या शंकरानं तथास्तु म्हटलं. आपल्या त्रिशूळानं पाताळातून मार्ग काढून थेट त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्ताचं पाणी या कुंडात आणलं. आणि हे जे पाणी पाहतोय हे पाणी कुशावर्तातून आले. लक्षात घ्या, त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तामधून आलेलं पाणी अकोल्याच्या तालुक्याच्या कुंडात आलंय. त्या पाण्यात स्नान करताना राजाची काया पूर्णपणे सोज्वळ झाली. अंगावरचे कोड नाहीसे झाले. सगळ्या वेदना संपल्या. भगवान शंकराकडे त्यांनी दुसरा वर मागितला. हे प्रभू, माझ्यासारख्या अनेक लोकांचे त्वचे संबंधी असे आजार असतात. त्या त्रासापासून मुक्त करण्याची एक शक्ती ते कायम ठेवा. हा दुसरा वर राजाने मागितला, ज्यावर संपूर्ण लोकांसाठी हा चमत्कार आता घडत आहे. तेव्हापासून आजपर्यंत भगवान शंकराच्या कृपेने तिथे यातली शक्ती कायम आहे. आजही त्वचेचे आजार, सफेद डाग, कोड, इथे 5 सोमवार स्नान जे करतील त्यांचे आजार बरे होतात. पुजाऱ्याकडून इतिहास ऐकल्यानंतर कुंडाकडे पाहण्याचा पत्रकाराचा दृष्टिकोन बदलला. ते आता केवळ कुंड नव्हतं, तर ते होतं शतकानुशतकाची श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम. शेकडो वर्षापूर्वी हेमाडपंथी वास्तुकलेनं बांधलेले मंदिर, त्याच्या शेजारी असलेले कोड तीर्थ आज लाखो लोकांसाठी आशेचं केंद्र बनले. ग्रामस्थांनी लोकवर्गणातून मंदिराचा जीर्णोद्धार केला. इथली वास्तुकला पाहण्यासारखी. या जागृत देवस्थानला भेट देण्यासाठी आज महाराष्ट्रातून भाविक येत आहेत. काहींनी ते आल्यावर एक वेगळी ऊर्जा जाणवते, तर काहींना आजार बरे झाल्याचा अनुभव येतो, तर काही लोकांच्या हातावर सफेद डाग होते. 5 सोमवार आंघोळ केली, 90% फरक पडला. काही भाविकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विज्ञान कदाचित याला मिनरल्स किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणत, पण ज्याला प्रत्यक्ष अनुभव येतो हा साक्षात भगवान शंकराचा आशीर्वाद आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर धर्माचे आचरण करणं गरजेचं आहे, असे इथले लोक म्हणतात. ही कहाणी श्रद्धेची, इतिहासाची आणि चमत्काराची. अकोल्यातील केळेश्वर मंदिराचे हे कुंड आहे. आज केवळ तीर्थक्षेत्र राहिले नाही, तर लाखो लोकांसाठी एक जीवनदायी स्थान बनलं.
तुम्हाला जर कधी निसर्गाचा चमत्कार, इतिहासाचा स्पर्श पाहायचा असेल तर या जागृत देवस्थानाला एकदा अवश्य भेट द्या. हर हर महादेव. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.